झाले किती नंबर टेबल यांचा? 1 नंबर 2450. कॅश आहे का कसं आहे? ऑनलाईन. झाले का? प्रोसेसिंग चालू आहे ते अजून. मला मेसेज पडलाय कट झाले. हे बघा ना, ते आमच्याकडे पोहोचले नाही ना अजून. माझ्यातून कट झाले म्हणले येते ना, थोडीच राहणार आहेत का? येते ना तेव्हा येते, पण ते अजून आले नाही ना. लगेच येतो कट message. झालेत ना माझ्यातून, येते की मग. मी काय बोलतो कळतंय का? हा तुमचं म्हणणं कळालं, पण माझ्यातून कट झाले म्हणले येणार आहेत पण ते ते. पोहोचले नाहीत अजून. समजतंय का तुम्हाला? अहो मी तीच म्हणतोय, मी कट झालेत म्हणले मग येते थांबा ना. 5 मिनिटं थांबा तुम्ही. काय आहे तुमचं प्रोसेसिंग चालू आहे आणि समजा ते नाही झालं तर 24 तासात तुम्हाला रिटर्न येते ना. आम्ही कुठे जायचं? अहो पण तुम्ही बघताय की मेसेज पडलाय कट झालेलं. मग जर वाटतं ना तुम्हाला कळत झालंय तर आमचे मेसेज होते. माझ्यापर्यंत आलाय का? आलाय का? प्रॉब्लेम असेल देऊ मी त्याला काय करू? अहो सर, पण इथं आम्ही केलंय तुमचं बिल, आम्हाला दाखवतंय की ट्रान्झॅक्शन झालंय. तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल म्हणून येत नाहीये ना. मॅडम आतापर्यंत आज नाही पहिले कस्टमर तुम्ही आमच्या होतं कधी कधी होतं कधी कधी. जर असेल ना, जर तुमच्याकडून कट झाले तर तुमचं 24 तासात मेसेज बघा काय येतो. 24 तासात रिटर्न माघारी येईल. माघारी कसं येईल तुम्हाला कळतंय का? अहो पण कट झालंय ना, कट झालेले पैसे कसे माघारी येणार आहेत? रिटर्न आले तर मग एक काम करा, तुम्हाला अर्धा तास तुम्ही आतमध्ये बसा, काय असेल ते बघू. नाही नाही जायची आम्हाला. आम्हाला काम आहे, आम्ही कसं काय बसणार आता? जेवण झालं आमचं, आम्ही बिल केलं आणि तुम्ही हो कसं काय हे काय बघा, बोलताय? आम्ही तुम्हाला ओळखत नाही. तुमचे पेमेंट करा आणि तुम्ही जा. मग सांगतोय ना कट झालेलं दाखवतोय ना तुम्हाला. ट्रान्झॅक्शन झालंय ना मॅडम दिलं तुम्हाला तुम्हाला समजतंय का माझा विषय? मी तुम्हाला ओळखतो का? तुम्ही इथून गेले कोणाकडे पैसे मागायला जायचं आम्ही? आपण सांगतोय ना कट झालं, तुम्हाला मेसेज दिसत नाही का? तुमच्याकडून कट झाला, आमच्याकडे रिसिव्ह नाही झालेले, हे समजतंय ते का? तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याला मी काय करणार आहे? येतील ना पण सर, थोडा वेळ थांबा ना तुम्ही. असं काय करताय? थांबा ना मग थोडा वेळ. आम्ही तुम्ही अर्धा तास थांबा. आम्हाला जायचंय, आमची बस आहे, आम्हाला काम आहे आता. आम्ही इथं कसं काय थांबणार? ऑलरेडी 2-3 तास आम्ही इथं घातलेत ना जेवणासाठी. घातलेत ना, मग अजून अर्धा तास घाला, काय फरक पडत नाही तुमचे. नाही नाही जाणार आहेत आम्ही, ते तुमचं तुम्ही बघा. बरं ऋषी, कॅश दे. बघूया. जाऊ दे, त्यांचं तोंड बंद कर. कॅश मोबाईल का? कॅश देतो. कॅश दे, जाऊ दे. कॅश नाही माझ्याकडे. कॅश नाही? कॅश नाही माझ्याकडे. तुमचं काय आम्ही तुम्हाला कुठं बघणार? आमचं हॉटेल काय कुठं जात नाही. जर तुमचे पैसे आमच्याकडे आले आणि तुमचे कॅश बी आली तर तुमचे पैसे घेऊन जा. आमचा नंबर घेऊन जा. तुम्ही पण माझा नंबर घ्या ना, नाही आलं तर पाठवेन मी. आम्ही कुठं बघायचं तुम्हाला? नंबर घ्या ना मग माझा. तुला एक कळतं का? तू आमचं हॉटेल कुठं जाणार नाही. तुम्ही कुठं जाता जाणार आहे तेव्हा? येईनच ना मी. तुम्ही कोणत्या गावचे माहित नाही, तुम्ही कुठले माहित मागायला नाही. मी. मी याच्या आधी पाहिलेलं नाही तुम्हाला. तुम्ही एक तर पैसे द्या तरच बाहेर पाऊल टाका, नाही तुमचं काय काय ठेवून जा. काय काय नाही ठेवून जाणार? सांगतोय ना कट झालेली, तर कट झाल्यात म्हणलं येणारच आहे ते पैसे तुम्हाला. ऋषिता, नाही ठेवून जात आम्ही, काहीच ठेवून जात नाही. आम्ही पैसे दिले, ट्रान्झॅक्शन झाले, विषय संपलाय तिथं. कॅश पण नाही आमच्याकडे अवेलेबल. काय करायचं तुम्ही तुम्हाला? शब्द वाढायला लावू नका, नाही, बोलायला काय लावू करायचं काय तुम्हाला ते सांगा. माझ्याकडे पैसे तुम्ही पेमेंट जास्त बोलतायत म्हणजे मुलगा मुलगी सोबत बघितलं का तुम्हाला जास्तच होतंय ना? तुम्हाला असं वाटतं की एक्स्ट्रा पैसे मिळाले चांगलीच गोष्ट आहे, हो ना? कसं काय मोबाईल ठेवणार आम्ही? आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या फोन मधून ट्रान्झॅक्शन तुम्हाला झालेलं आहे. अहो पण तुम्हाला दाखवतोय ना मी कट झालेले पैसे. जर माझ्या बँक मध्ये आलं तर मी आलं म्हणेन. आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं? नंबर घ्या म्हणताय ना मग आमचा. नंबर तुम्ही कसं म्हणतात आमचा नंबर घ्या, तुमचा नंबर. आमचा नंबर नाही, आमचा हॉटेल कुठं जाणार नाही. तुझ्या 2000 साठी आम्ही हॉटेल नाही टाकलेलं. मग आम्ही तरी कुठे जाणार आहेत? तुम्ही कुठे जाणार आहेत आम्ही? हो सर, जरा व्यवस्थित बोलायचं असतं. हे काय Customer एक सांगा त्यांना, काय काय बोलतात? नाही आलेत कुठं जाणार आम्ही? पण आम्हाला एवढंच काम आहेत का तुमच्या मागे पडत बसायचं 2000 रुपयासाठी? ऐका तुम्ही. तुम्ही इथं माणसं बघायला आलेत, कस्टमर सकाळ सकाळ वेळ हे करू नका. सकाळचा टाइम आहे, अहो मग मी तीच सांगतोय तुम्हाला, कट झालेत म्हणले येणार आहेत ना. येणार आहेत ना ते तुम्हाला माहिती. मग नाही देत, जा. सांगतोय मी येणार नाही देत म्हणजे तुम्हाला फॉरवर्ड फोडलं कळण का? मग तुम्हाला सांगितलं कळतं आज कट झालेत म्हणलं. हॉटेल आम्ही टाकले. मग त्याला काय करू आम्ही? काय करू? पोलिसांना फोन लावू शिकायचं. लावा, ती त्यांना पण दाखवते एकदम कट झालेत म्हणून. जो पाऊल टाक बाहेर, मग तुला सांगतो तुला. पाऊल टाक म्हणजे काय तुमचे बळजबरी? तुम्हाला जर गुडीत पैसे द्यायचे असले तर ते. अहो कसं होत नाही, सांगतोय ना तुम्हाला कट झालंय. तुम्हाला इथं मेसेज वाचतो ना, 1 मिनिट थांबा. कॅश करा, तुमचं पेमेंट माघारी ना, आमचा नंबर घेऊन नाही जा. कॅश नाही. तुमचं तुम्ही बाहेर पाऊल टाकायचं नाही त्याशिवाय. थांबा ना जरा. दावा आहे का त्याला तुम्हाला त्याला थोडासा? त्याला दापायचं, आम्हाला नाही. ते आम्ही डोळ्याने वाटरून नाही घेणार आम्ही. नाही cash, तू थांब. तुला काही समजत नाही. मला तू तसं थांब जरा. काय थांब जरा. इथं इज्जत करतो का माझी तू? आपण झालेत ना आता, काय मॅडम, काय प्रॉब्लेम आहे का? त्याला समजत नाही, तुम्हाला समजतंय. तुम्ही आमच्याकडून पैसे घेऊ शकता जर आमच्याकडे आले तर. तुम्ही गुगल पे नाही कॅश देऊन जा. पण तुम्ही आम्हाला जर नकार दिला की आमच्याकडे तुमचे पैसे आलेच नाही तर मग आम्ही कसं काय मान्य करणार हो? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून सीसीटीव्ही करताय? तुम्हाला समजतं का?
सीसीटीव्ही आम्ही काय असे ते नाही. तुम्हाला कळतंय ना ट्रान्झॅक्शन झालंय ना, मग येईल ना पैसे ट्रान्झॅक्शन तुमच्या झालंय ना, account ला. इथं जर आमच्यापर्यंत आले ना तिथं ते प्रोसेसिंगचं सक्सेसफुल दाखवतं. ती प्रोसेसिंग दाखवलं तिथं फेल झालंय. मग कट झालंय ना तुम्हाला तुम्हाला मेसेज वाचता येतो का? जास्त बोलायला नको, तुला समजत नाही मी काय बोलते. तू इकडे असते दे ना, काय मोकळा मोडवायचं. ऐक, मी ना मोबाईल पण आणला नाही, मी माझ्यासोबत पर्स पण बघते मी जायचं. बघ ना असते तर. एवढे पैसे झाले कसे आपले? काय माहिती आता त्यांनी केलंय त्याला. माहित नव्हतं. आधी बघ किती तर देते आम्ही. पुढच्या वेळेस असं करता आलं नाही. धराय तुमचे पैसे. भिकारी नाहीत आम्ही. शब्द वाढवायची गरज नाही, जास्त जरा नीट गोडीत बोलायचं. आमच्या सर्व्हिस मध्ये कुठं काय कम पडलंय का? आमचं काय कम नाही पडलं? पडलं ते 2 तास बसलो जेवायला 2 तास. आमच्याकडून काय कम पडलं का? विषय कोण वाढवतोय? ऐका. भिकारी ती तिकडे बोलायचं बाहेर. ही आम्ही उभा केलंय की आम्ही भिकारी म्हणून उभा केलं काय? नाही, तुम्हाला याचा खूप जास्त गर्व आहे. गर्व नाही. नकोय. कारण अन्न हे परब्रह्म असतं. आणि इज्जत तुम्ही- इज्जत दिली तर इज्जत देणार आम्ही आम्ही. पण इज्जतीचं सांगत होतो कट झालं मग तुम्हाला दाखवत होतो. भिकारी बोलायचं काय करायचं तुला? आम्ही तुम्हाला काय करायचे म्हणजे? ओ गॉड, तुम्ही 3 जण जमले आणि माझ्या एकटी पोरीचा जीव घेताय. संपवा विषय. चल तू. जरा व्यवस्थित वागायचं कस्टमर सोबत. सर शिकून घ्या तुम्ही मॅनेजमेंट. हे तिकडे शिकवा, आम्हाला नाही शिकवायची गरज.